Hello friends, I am Professor Jadhav PL. Today we will discuss about the checklist for the RCC frame structure. So this is the checklist for the execution of RCC frame structure. First one is the site clearance. It is measured in lump sum quantities. Measurement of a plot are taken just for observation and quotation are taken for contractor by removing garbage if any. तर ह्या आयटमसाठी आपण याचं मेजरमेंट हे लमसम याच्यामध्ये घेत असतो, लमसम क्वांटिटीमध्ये आपण याचं मेजरमेंट घेत असतो पहा. तर ह्या आयटमसाठी ज्या मशिनरीज आपल्याला रिक्वायर असतात त्यामध्ये JCB, बुलडोजर आणि रोलर हे मशिनरीज आपल्याला ह्या आयटमसाठी लागत असतात पहा. नेक्स्ट आयटम अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी आपण क्युबिक मीटरमध्ये मेजर करतो. द क्वांटिटी ऑफ दिस आयटम इज कॅल्क्युलेटेड बाय ऑब्झर्विंग लेंथ, विड्थ अँड डेप्थ फ्रॉम द ड्रॉइंग. एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी आपण लेंथ, विड्थ आणि डेप्थ यांचं मल्टिप्लिकेशन करून आपण कॅल्क्युलेट करत असतो. नेक्स्ट आयटम is PCC below foundation. This item is measured in cubic meter. The quantity of this item is calculated by multiplying length, width and thickness of the PCC. Next item is RCC for the footing, column, beam and slab etc. Next item is plinth filling. So in plinth filling is measured in a cubic meter. The quantity of this item is calculated by multiplying the length, width and height. Plinth filling ची क्वांटिटी मेजर करण्यासाठी त्याची लेंथ, त्याची विड्थ आणि त्याची हाईट यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला प्लिंथ फिलिंगची क्वांटिटी क्युबिक मीटरमध्ये मिळते. नेक्स्ट आयटम इज PCC बिलो फ्लोरिंग. फ्लोरिंगच्या खाली फ्लोरिंगला सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी जी PCC आपण प्रोव्हाइड करतो ती PCC, ही PCC आपण क्युबिक मीटरमध्ये मेजर करतो. नंबर 7 ब्रिकवर्क इन सुपरस्ट्रक्चर. ब्रिकवर्क इन सुपरस्ट्रक्चर. सो दिस आयटम इज मेजर्ड इन क्युबिक मीटर. द क्वांटिटी ऑफ दिस आयटम इज कॅल्क्युलेटेड बाय length, width and thickness. Length, width and thickness. Next item is a woodwork for door and window frame. Door आणि window frame साठी जे काही woodwork आपण प्रोव्हाइड करतो तो आयटम. नेक्स्ट आयटम इज प्लास्टरिंग. Plastering there can be two types of plastering: internal plastering and external plastering. Internal plastering is measured in square meter and external plastering is also measured in square meter. Next item is plumbing. Next item is electrification. Plumbing वर्क मध्ये आपण जे काही पाईपलाईन्स असतात, सॅनिटरी पाईपलाईन्स असतात त्याचं वर्क हे प्लंबिंग वर्कमध्ये येत असतं. त्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन, जी काही आपण घरामध्ये लाईट फिटिंग करतो तो आयटम म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन. नेक्स्ट वन इज अ फ्लोरिंग, स्कर्टिंग. नेक्स्ट इज अ वुडवर्क फॉर अ डोअर अँड विंडो शटर. डोअर आणि विंडो शटरसाठी जी काही वुडवर्क आपण प्रोव्हाइड करतो तो आयटम. नेक्स्ट पेंटिंग वर्क. इंटरनल आणि एक्सटर्नल वॉलसाठी आपण जी काही पेंटिंग वर्क करतो तो आयटम. आणि उरलेले जे काही इतर आयटम्स असतील ते मिसलेनियस वर्कमध्ये आपण कन्सिडर करत असतो. तर इस्टिमेट प्रिपेअर करत असताना ह्या आयटमसाठी आपल्याला क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची असते. तर साईट क्लिअरन्स आपण लमसम अमाऊंटमध्ये आपण मेजर करतो. लमसम याच्यामध्ये आपण ते कन्सिडर करत असतो, लमसम क्वांटिटी ती कन्सिडर करत असतो. अर्थवर्क हे मीटर क्यूबमध्ये आपण मेजर करतो. PCC मीटर क्यूबमध्ये आपण मेजर करतो.
RCC वर्क मीटर क्यूबमध्ये आपण मेजर करतो. प्लेन फिलिंग मीटर क्यूबमध्ये आपण मेजर करतो. PCC बिलो फ्लोरिंग मीटर क्यूब, ब्रिक वर्क मीटर क्यूब, वुड वर्क फॉर डोर अँड विंडो फ्रेम मीटर क्यूब, प्लास्टरिंग वर्क मीटर स्क्वेअर, प्लंबिंग वर्क रनिंग मीटर, इलेक्ट्रिफिकेशन पर पॉइंट, फ्लोरिंग वर्क मीटर स्क्वेअर, स्कर्टिंग वर्क रनिंग मीटर और मीटर स्क्वेअर, वुड वर्क फॉर डोर अँड विंडो शटर दॅट इज मीटर स्क्वेअर, पेंटिंग वर्क मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो. तर असे वेगवेगळे आयटम्स आपण कॅल्क्युलेट करत असतो. इस्टिमेट प्रिपेअर करत असताना ह्या सगळ्या आयटमसाठी, फ्रेम स्ट्रक्चरच्या सगळ्या आयटमसाठी आपल्याला क्वांटिटीज कॅल्क्युलेट करावे लागतात. नेक्स्ट, मोड ऑफ अ मेजरमेंट फॉर अ डिफरंट आयटम्स ऑफ वर्क ॲज पर IS 1200. For every item, the mode of measurement is different. There may be difference between the unit on the different sites. Therefore, a uniform system of the measurement is provided. In IS 1200 specifies the mode of measurement help us to have a smooth payment on a site. हे पहा की वेगवेगळ्या आयटमसाठी वेगवेगळा मोड ऑफ मेजरमेंट असतो. म्हणजे प्रत्येक आयटम हा वेगवेगळ्या युनिटने आपण मेजर करत असतो किंवा वेगवेगळ्या लोकेशनला, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये जे काही आयटम आपण मेजर करतो ते मेजर करण्याचं जे काही युनिट असतं, परिमाण असतं, तर वेगवेगळं असू शकतं. फॉर एक्झाम्पल, काही ठिकाणी एरिया मेजर आपण मीटर स्क्वेअरमध्ये करतो, तर काही ठिकाणी स्क्वेअर फीटमध्ये आपण एरिया मेजर करतो. जनरली साईटवरती जे काही लोकल लेबर्स असतात, गवंडी असतो, मेझन असतो, तो एरिया हे स्क्वेअर फीटमध्ये मेजर करतो, वॉल्यूम हे क्युबिक फीटमध्ये मेजर करतो. पण आपल्याला इस्टिमेट प्रिपेअर करत असताना IS 1200मध्ये हे मेन्शन केलेलं आहे की कोणत्या आयटमसाठी काय मोड ऑफ मेजरमेंट असलं पाहिजे. तर ते मोड ऑफ मेजरमेंट वेगवेगळ्या आयटमसाठी आपल्याला पाहायचं आहे, जे की IS 1200मध्ये मेन्शन केलेलं आहे, स्पेसिफाय केलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला MSBT एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सजेस्ट द मोड ऑफ मेजरमेंट फॉर द फॉलोइंग आयटम्स. याच्यावरती बऱ्याचशा वेळेस MSBT एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काही नंबर ऑफ आयटम्स आहेत आणि त्याची मोड ऑफ मेजरमेंट हे त्याच्या समोर लिहिलेले आहेत. पहा, पहिला आयटम साईट क्लिअरन्स. साईट क्लिअरन्स म्हणजे काय तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. साईट क्लिअरन्स किंवा कटिंग ऑफ बिग ट्रीज हे आपण नंबरमध्ये किंवा लमसम अमाऊंटमध्ये आपण मेजर करत असतो. पहा, साईट क्लिअरन्स हे जनरली लमसम याच्यामध्ये आपण मेजर करतो. त्याचं जे काही मोड ऑफ पेमेंट असतं ते लमसम अमाऊंट आपण त्या लेबरला किंवा त्या वर्क करणाऱ्या व्यक्तीला आपण देत असतो. पहा, लमसम अमाऊंट काहीतरी देत असतो. किंवा कटिंग ऑफ अ बिग ट्रीज हे आपण जनरली नंबरमध्ये करतो. पहा, याचं मेजरमेंट हे नंबरमध्ये असतं. किती नंबर ऑफ ट्रीज आपण कट केलेल्या आहेत त्याच्यावरून त्याचं पेमेंट केलं जातं, त्याच्यावरून त्याचं मेजरमेंट केलं जातं. नेक्स्ट वन इज अ अर्थवर्क. अर्थवर्क इज मेजर्ड इन अ क्युबिक मीटर. PCC is measured in a cubic meter. Stone masonry is measured in a cubic meter. Brickwork is measured in a cubic meter. Half brick wall ज्याला आपण हाफ ब्रिक वॉल म्हणतो ते आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. हनीकॉम्ब ब्रिक वर्क आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. RCC वर्क इज मेजर्ड इन अ क्युबिक मीटर. RCC मेंबरमध्ये जे काही स्टील आपण प्रोव्हाइड करतो, जे स्टील रेन्फोर्समेंट असतं ते आपण kg किंवा क्विंटलमध्ये मेजर करतो. डॅम प्रूफिंग कोर्स आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. तर हे मोड ऑफ मेजरमेंट आहेत. पहा, ह्या आयटमसाठी, ह्या वेगवेगळ्या आयटमसाठी जो मोड ऑफ मेजरमेंट आहे
तो वेगवेगळा आहे. नेक्स्ट, फ्लोरिंग वर्क इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. वुडवर्क इज मेजर्ड, वुडवर्क फॉर अ डोअर अँड विंडो फ्रेम. डोअर आणि विंडोची जी फ्रेम असते ती आपण म्हणजे जी चौकट आपण ज्याला चौकट म्हणतो ती आपण क्युबिक मीटरमध्ये मेजर करतो. आणि डोअर आणि विंडो याचं जे शटर असतं ते आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. शटरिंग ऑर अ सेंटरिंग वर्क इज मेजर्ड इन अ स्क्वेअर मीटर. कोलॅप्सिबल गेट इज मेजर्ड इन अ स्क्वेअर मीटर. प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग वर्क इज मेजर्ड इन अ स्क्वेअर मीटर. Coloring and distempering is measured in a square meter. Dado work म्हणजे बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये जे व्हर्टिकल टाईल्स प्रोव्हाइड केलेले असतात सील लेवलपर्यंत किंवा लिंटेल लेवलपर्यंत, ती जी काही टाईल वर्क असतं त्याला आपण डॅडो म्हणतो आणि ते आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. Next one is a skirting up to 30 centimeter. Skirting up to 30 centimeter is measured in a running meter, and skirting above 30 centimeter is measured in a square meter. जे skirting वर्क असतं ज्याची हाईट 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल म्हणजे 1 फुटापेक्षा जास्त असेल तर ते आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. लक्षात घ्या, ज्याची हाईट 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे ज्या स्कर्टिंगची ते आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करणार आणि 30 सेंटीमीटरपेक्षा कमी असलेल्या स्कर्टिंग वर्क आपण रनिंग मीटरमध्ये मेजर करतो. नेक्स्ट, कॉर्नाइस. कॉर्नाइस इज मेजर्ड इन अ रनिंग मीटर. रेलिंग वर्क इज मेजर्ड इन अ रनिंग मीटर. वॉटरप्रूफिंग लिक्विड म्हणजे जसं की डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफिंग करण्यासाठी जे लिक्विड आपण मार्केटमधून खरेदी करतो ते पर केजीच्या हिशोबाने आपण ते खरेदी करत असतो. नेक्स्ट वन इज अ इलेक्ट्रिक वायरिंग. बिल्डिंगमध्ये जी काही इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक फिटिंग आपण करत असतो त्याचं मोड ऑफ पेमेंट आपण पर पॉईंटच्या हिशोबाने आपण करत असतो. पहा, नेक्स्ट वन इज ब्रिक ऑन एज. टेरेसवरती आपण जे काही ब्रिक्स टेरेसच्या कडेने आपण जे काही ब्रिक वर्क करत असतो, सिंगल लेअर ऑफ ब्रिक, ते आपण नंबरमध्ये मेजर करत असतो. पहा, गटर्सचं इन्स्पेक्शन करण्यासाठी जो मॅनहोल प्रोव्हाइड केलेला असतो ते आपण नंबरमध्ये मेजर करत असतो. बार्बर्ड वायर फेसिंग, रनिंग मीटरमध्ये आपण कंपाऊंड वॉलच्या वरती जे काही बार्बर्ड वायर फेसिंग आपण प्रोव्हाइड करतो प्रोटेक्शनसाठी ते आपण रनिंग मीटरमध्ये मेजर करतो. सरफेस ड्रेसिंग किंवा लेवलिंग आपण त्याची क्वांटिटी आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. रोलर स्टील बीम क्विंटलमध्ये आपण मेजर करतो. ग्राउटिंग वर्क स्क्वेअर मीटरमध्ये आपण मेजर करत असतो. पहा, आयटम नंबर 31 दॅट इज फॉर्म वर्क. फॉर्म वर्क इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. रेन वॉटर पाईपची क्वांटिटी आपण रनिंग मीटरमध्ये मेजर करतो. त्यानंतर वॉटर अँड सिवर पाईपलाईन जे आपण प्रोव्हाइड करतो त्याची क्वांटिटी आपण रनिंग मीटरमध्ये मेजर करत असतो. सँड फिलिंग वर्क आपण क्युबिक मीटरमध्ये मेजर करत असतो. पहा, बीप कॉक किंवा स्टॉप कॉक जो असतो तो नंबरमध्ये, जो नळ असतो नळाचा जो कॉक असतो तो आपण नंबरमध्ये मेजर करतो. WC पॅन किंवा वॉश बेसिन याचं इन्स्टॉलेशन जे असतं ते पर नंबरच्या हिशोबाने आपण त्याचं मोड ऑफ पेमेंट करत असतो, त्याचं मेजरमेंट आपण नंबरमध्ये करतो. कॅव्हिटी वॉल स्क्वेअर मीटरमध्ये आपण त्याचं मेजरमेंट करतो. AC सीट, ॲस्बेस्टोस सिमेंट शीट किंवा गॅल्वनाइज आयर्न शीट याचं मेजरमेंट, ज्याला आपण सिमेंट पत्रे म्हणतो किंवा लोखंडी पत्रे म्हणतो, ते आपण त्याची क्वांटिटी आपण स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतो. पहा, नेक्स्ट, डिझायर ॲक्युरेसी इन टेकिंग मेजरमेंट ऑफ व्हेरियस आयटम्स. मेजरमेंट करत असताना काही रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. पहा, हे जे काही रूल्स आपण
कन्सिडर करत असतो किंवा फॉलो करत असतो त्याचं IS 1200मध्ये त्याचं म्हणजे रूल्स दिलेले आहेत पहा. डिझायर ॲक्युरेसी इन टेकिंग मेजरमेंट्स. वेगवेगळ्या आयटमसाठी मेजरमेंट करत असताना कोणकोणते रूल्स आपण फॉलो केले पाहिजे हे रूल्स IS 1200मध्ये स्पेसिफाय केलेले आहेत. तर याच्यावरती MSBT एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. स्टेट द डिझायर ॲक्युरेसी इन टेकिंग मेजरमेंट्स ऑफ द वर्क ॲज पर IS 1200. टू अचीव द डिझायर ॲक्युरेसी, मेजरमेंटमध्ये ॲक्युरेसी मेंटेन राहण्यासाठी आपण काही रूल्स फॉलो करतो. त्यातले आपण काही रूल्स पाहणार आहोत पहा. डायमेन्शन शाल बी मेजर्ड टू द नियरेस्ट 0.01 मीटर. डायमेन्शन शाल बी मेजर्ड टू द नियरेस्ट 0.01 मीटर ॲक्सेप्ट द फॉलोविंग. जे काही डायमेन्शन आपण मेजर करत असतो त्याची ॲक्युरेसी ही 0.01 मीटर इतकी असली पाहिजे. परंतु त्याला काही अपवाद आहेत पहा. ते कोणते अपवाद आहेत? तर थिकनेस ऑफ द स्लॅब, जेवढे काही डायमेन्शन आपण मेजर करतो ते 0.01 मीटर इतक्या ॲक्युरेसीमध्ये आपण ते मेजर करत असतो. परंतु जर स्लॅबची थिकनेस जर आपल्याला मेजर करायची जर असेल तर ते आपण 0.005 मीटर इतक्या ॲक्युरेसीमध्ये आपण मेजर करत असतो. वुडवर्क जर मेजर करायचं जर असेल तर आपण ते 0.002 मीटर इतक्या ॲक्युरेसीमध्ये मेजर करत असतो. रेन्फोर्समेंट जे आपण रेन्फोर्समेंट आपण कॉन्क्रीट मेंबरमध्ये जी प्रोव्हाइड करत असतो ते आपण 0.005 मीटर इतक्या ॲक्युरेसीमध्ये आपण मेजर करत असतो. रोडची जी थिकनेस असते जर 200 mm पेक्षा जर थिकनेस लहान असेल तर त्याची ॲक्युरेसी आपण 0.005 मीटर इतक्या ॲक्युरेसीमध्ये आपण त्याचं मेजरमेंट करत असतो पहा. नेक्स्ट काही टॉलरन्स आहेत पहा. मेजरमेंटमधले काही टॉलरन्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. व्हॉल्यूम वर्क हे आपण 0.01 इतका त्याचा टॉलरन्स असतो. एरिया हे आपण 0.01 स्क्वेअर मीटर इतक्या ॲक्युरेसीमध्ये आपण मेजर करतो. लेंथ जे की आपण रनिंग मीटरमध्ये मेजर करतो ते 0.01 स्क्वेअर मीटर इतक्या ॲक्युरेसीमध्ये आपण ते मेजर करतो. वेट आपण 0.001 टन इतक्या ॲक्युरेसीमध्ये मेजर करतो किंवा 1 kg इतक्या ॲक्युरेसीमध्ये आपण मेजर करत असतो. फ्रॅक्शन लेस दॅन 1/2 इज निग्लेक्टेड. and fraction equal to 1/2 or more than 1/2 is considered. एक अर्ध्यापेक्षा फ्रॅक्शन जर अर्ध्यापेक्षा 1/2 पेक्षा जर कमी असेल तर आपण ते निग्लेक्ट करतो किंवा 1/2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो आपण 1/2 कन्सिडर करत असतो पहा. तर हे रूल्स आहेत. मेजरमेंट करत असताना आपल्याला हे रूल्स फॉलो करावे लागतात. असं कोण म्हणतं? असं मी नाही म्हणत. असं कोण म्हणतं? IS कोड म्हणतं. IS 1200मध्ये ते मेन्शन केलेले आहेत पहा रूल्स. नेक्स्ट, रूल्स फॉर डिडक्शन इन ब्रिक वर्क. ब्रिक वर्कचं डिडक्शन करत असताना पहा, ब्रिक वर्कची क्वांटिटी मेजर करत असताना ओपनिंगचा असा काही पार्ट असतो जो आपल्याला डिडक्ट करावा लागतो, मायनस करावा लागतो. जसं की डोअरचा जो पोर्शन असतो त्या ठिकाणी ब्रिक वर्क केलेलं नसतं पहा, तो ओपन पार्ट असतो. किंवा विंडोचा जो ओपनिंग एरिया असतो तो आपल्याला डिडक्ट करावा लागतो. किंवा व्हेंटिलेटरचा जो काही एरिया असतो तो आपल्याला मायनस करावा लागतो. त्यासाठी काही रूल्स IS 1200मध्ये मेन्शन केलेले आहेत. तर याच्यावर देखील MSBT एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. स्टेट द रूल्स फॉर डिडक्शन इन ब्रिक वर्क ॲज पर IS 1200. तर नो डिडक्शन शॅल बी मेड फॉर ओपनिंग अप टू 0.1 स्क्वेअर मीटर इन एरिया. ज्या ओपनिंगचा एरिया हा 0.1 स्क्वेअर मीटरपर्यंत असेल त्याचा आपण कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाही. ओपनिंगचा एरिया जर 0.1 स्क्वेअर मीटर असेल तर आपण डिडक्शन करत नाही. एंड्स ऑफ द बीम लिंटेल पोस्ट अप टू 0.05 स्क्वेअर मीटर. पहा, बीमचा एंड
किंवा लिंटेल किंवा पोस्ट जर हे त्या ब्रिकवर्कमध्ये जर बीमचा काही पार्ट असेल किंवा लिंटेलचा काही पार्ट असेल आणि त्याचा जर क्रॉस सेक्शनल एरिया हा 0.05 स्क्वेअर मीटरपेक्षा किंवा 0.05 स्क्वेअर मीटरपर्यंत असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आपण त्यासाठी कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाही. वॉल प्लेट, बेड प्लेट किंवा स्लॅबचा जो बेरिंग पोर्शन असतो ज्याची थिकनेस ही 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसेल त्यावेळेस आपण त्या वॉल प्लेट किंवा बेड प्लेटसाठी कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाही. तर हे रूल्स आहेत की ज्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाही. पहिला आहे ओपनिंग एरिया जर 0.1 स्क्वेअर मीटरपर्यंत असेल तर आपण डिडक्शन करणार नाही. एंड्स ऑफ द बीम लिंटेल पोस्ट अप टू 0.05 स्क्वेअर मीटर जर असेल तर आपण कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाहीत. वॉल प्लेट्स, बेड प्लेट्स किंवा बेरिंग ऑफ द स्लॅब्स किंवा त्याची थिकनेस ही जर 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसेल तर त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाही. ते ॲज इट इज आपण घेत असतो, कन्सिडर करत असतो. नेक्स्ट, रूल्स फॉर डिडक्शन इन प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग वर्क. प्लास्टरिंग वर्क किंवा पॉइंटिंग वर्क करायचं जर असेल तर त्यासाठी काही रूल्स हे IS 1200 मध्ये मेन्शन केलेले आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. नंबर 1, नो डिडक्शन इज मेड फॉर द एंड्स ऑफ द बीम्स, पोस्ट, राफ्टर्स एक्सेट्रा. बीमच्या एंडसाठी किंवा पोस्ट किंवा राफ्टरसाठी आपण कुठल्याही प्रकारचं डिडक्शन त्या ठिकाणी कन्सिडर करत नाहीत. पहिला रूल, फॉर द एंड्स ऑफ द बीम्स, पोस्ट, राफ्टर्स देअर शुड बी नो डिडक्शन. नो डिडक्शन इज मेड फॉर एंड्स ऑफ द बीम, पोस्ट, राफ्टर्स. सेकंड, नो डिडक्शन इज मेड फॉर द ओपनिंग अप टू 0.5 स्क्वेअर मीटर. जर ओपनिंगचा एरिया हा जर 0.5 स्क्वेअर मीटरपर्यंत जर असेल तर त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाही. ओपनिंगचा एरिया जर 0.5 स्क्वेअर मीटरपर्यंत असेल तर त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं डिडक्शन करत नाही. जर ओपनिंगचा एरिया हा जर 0.5 मीटर स्क्वेअरपेक्षा जास्त आणि 3 स्क्वेअर मीटरपेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी आपण 50% डिडक्शन करत असतो किंवा त्या वॉलचा फक्त एकच फेस आपण डिडक्ट करत असतो आणि जॅम, सॉफिट्स आणि सीलसाठी कुठल्याही प्रकारची आपण ॲडिशन त्या ठिकाणी करत नाही. नेक्स्ट वन, फॉर द ओपनिंग अबाव 3 स्क्वेअर मीटर. जर ओपनिंगचा एरिया हा जर 3 स्क्वेअर मीटरपेक्षा जर जास्त असेल तर त्या वॉलच्या दोन्ही फेसेससाठी आपण डिडक्शन करतो किंवा 100% डिडक्शन आपण त्या ठिकाणी करत असतो आणि जॅम, सॉफिट्स आणि सीलसाठी आपण ह्या ठिकाणी ॲडिशन करत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्लास्टरिंग किंवा पॉइंटिंग वर्कसाठी डिडक्शनचे रूल्स हे IS 1200 मध्ये मेन्शन केलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो मी, नो डिडक्शन, रूल नंबर 1, नो डिडक्शन इज मेड फॉर एंड ऑफ द बीम्स, पोस्ट, राफ्टर्स एक्सेट्रा. रूल नंबर 2, नो डिडक्शन इज मेड फॉर द ओपनिंग अप टू 0.5 स्क्वेअर मीटर. नंबर 3, for the opening more than 0.5 square meter and up to 3 square meter, deduction is take 50% only. No addition for the jambs, soffits and seal. And rule number 4, for the opening above 3 square meter, deduction is made for 100% and the jambs, soffits and seal shall be added into it. Okay. तर हे प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग वर्कसाठीचे काही डिडक्शनचे रूल्स आहेत पहा. तर MSBT एक्झामला याच्यावरती भरपूर वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर थँक्यू. पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. थँक्यू.